वन्यजीवाची तहान भागवण्यासाठी वन विभागाने एक सुस्त उपक्रम हाती घेतले आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती होऊ नये आणि त्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेऊ नये यासाठी आर्णी तालुक्यातील दक्षिण वन परिक्षेत्र म्हणजे सावडी साधोबा अंतर्गत अंजनखेड वर्तुळाने एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचलले आहे. वन विभागाच्या वतीने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची प्रभावी सोय करण्यात आली. आर्णी वन विभागाचे RFO वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लांबवर भटकंती करत असल्याचे वन विभागाचे निदर्शनास आले होते. यावर उपाय म्हणून तातडीने अंजनखेड वर्तुळातील दाणी धानोरा आणि कुर्हा भानसरा बीटमध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. केवळ पाणवठे तयार करून न थांबता वन विभागाने त्यात ट्रॅक्टरद्वारे पाणी सोडवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तीव्र उन्हात वन्यजीवांना मोठा दिलासा मिळत आहे. या पाणवठ्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे देखील आता वन विभागाला सोपे झाले आहे. या मोहिमेत अंजनखेड वर्तुळातील वन कर्मचारी आणि संरक्षण मजुरांनी मोलाची भूमिका बजावली. भर उन्हात प्रत्यक्ष जंगलात जाऊन पाण्याचे नियोजन करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.